सुमे अगोदर चकली लाडू आणि शंकरपाळी करून घेऊया. मला काय बाई, काही पण चालतंय. वय हो पुष्पताई, कसं करायचं म्हणताय मग? ए पुष्पा, अगं लक्ष कुठं आहे तुझं? अगं काय करायचं, कसं करायचं, काहीतरी सांग की. तर काय होय पुष्पा मामी, आदर्श सासू झालात की आता आदर्श अध्यक्ष पण व्हा की. अगं बायांनो, मी आता फेडरेशनचं बघू का तुमच्या बचत गटाचं बघू? आणि काय ग, जरा काहीतरी वेगळा विचार करा की. आपल्याला आदर्श व्हायचं म्हणलं ना तर काहीतरी वेगळा करायला पाहिजे का नको? वय की मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं का नाही, मामी कायम कामात असतात. म्हणजे बघून असं वाटतं की नुसत्या बसून आहेत, काय काम करत नाहीत, पण असं काय नाही बर का. नुसत्या कामच करत असतात, लई काम करतात. पुष्पा, इकडे बघ की जरा. का हो, काय झालं? अगं काय नाही, तुझी मला दृष्ट काढायची होती. खरं तर ना तू पैठणी जिंकलीस का नाही तेव्हाच काढायला पाहिजे ती. आओ आओ जीजी, राहून दे की. आता त्याला काय होतंय एवढं? असं कसं? एवढ्या गुणाची सून आहेस माझी तू, मग तुझी साधी दृष्ट काढणार आहे का मी? म्हणजे सून म्हण तू कशी जरी असलीस तर शेवटी बाई आदर्श सासू आहेस तू. काय ग जीजी अगदी बरोबर बोललात बघा. खान तशी माती, बाप तसा बेटा, देश तसा वेश म्हणतातच की. तस सासू तशी सून, सून चांगली असली की सासू पण नीट वागतेच की. मग नाहीतर काय. आता शीतलच बघा की, म्हणजे स्पर्धा जिंकल्यानंतर भैया साहेब तिला साडी द्यायला आले होते, पण शीतलनं घेतली का? नाही ना, तीच तर केवढ्या मोठ्या मनाने ती सासूला दिली. होय बाया शितले, आमच्या रावलेला सुद्धा ना अगदी तुझ्यासारखीच पोरगी पाहिजे. अग मग मी पण पैठणी जिंकेनच की. अहो नाही 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 नाही, रावल्याची आई असं काय नाही बर का. आता मामी होत्या म्हणून तर जिंकलो आम्ही. हा तीच की. आता हिचा मोठेपणा झाला, आवडलंय गुणाची आहे. आणि तुम्हाला सांगू का, खरं तर ना आम्ही दोघी खरंच माया लेकीन सारख्या आहे बघा. आता मला जयश्री आणि शीतल अशा 2 पोरी आहेत बघा. होय की, मामीने कधी म्हणून मला सासुरवास केला नाही, कायम लेकीगतच वागवलं. आल्यालाच मला सांगून टाकलं होतं, घरातलं सगळं आता तुलाच बघायचं. मग सकाळच्या स्वयंपाकापासून ते धारकाडी पतूर अगदी सगळी कामं माझ्यावर टाकली बघा. म्हणजे सगळी कामं तूच करतेस होय? होय की, समधी कामं मी करते. होय बया, पुष्पीनं एकदम आईसारखं जपले बघ माझ्या शीतलला. मी तिला म्हणलं बी, अगं एवढा सगळा भारतीय खाद्यावर कशाला घालत्या, पेलेल का? पण काय बी म्हण पुष्पे, तुझं ना अगदी बरोबर होतं बघ. तू घेतलेला निर्णय योग्यच होता बघ. आणि काय हो मामी, तिनेच ती पैठणी आणून ठेवली. मला वाटलं होतं जरा नेसून बिसून दाखवाल आम्हाला सगळ्यांना. अगं आत्ताच कशाला, ती मी दिवाळीत घालायसाठी ठेवली. असं होय, बर. शीतल तू पण बघ की एखाद दिवस घालून, तुला बी खुलून दिसेल पैठणी. एखाद्या दिवशी कशाला, आता मामी मला ऐकतच तर आहेत. मी जर का मामीना सांगितलं ना की मला पैठणी पाहिजे तर कायमसाठी देऊन टाकताल मला त्या.
वय वय बघा एका क्षणाचा पण विचार न करता लगेच वय म्हणली. अगं सांगते माझी सून लई मोठ्या मनाचे. वय की शीतल, मग आत्ताच बघ की नेसून. आम्हालाही तुला पैठणीत बघायची लई इच्छा आहे बघ. आता नाही ना, नको नको, आता नको, आता लई काम आहेत ना. हा काम आहेत, लई काम आहेत. अगं पुष्पे आता तिला नुसती देऊन ठेव, तिला कवा घालायचं घालू देत. नाहीतर तसं बी तुला कुठं पैठणीची हाऊस होती. आणि हे बघ तू काय स्पर्धेत भाग पैठणी जिंकायसाठी घेतलीस का? नाही ना, मग देऊन टाक, काढू दे तिला. हा वय तसं काय नाही. मग चला ग आता ह्यो कार्यक्रम होऊनच जाऊ द्या. कसं आदर्श सासून सुनेला पैठण द्यायचा, ती नाही का ती होम मिनिस्टर सारखं होतं तसं करूया आपण. वय बया मला तर अख्ख्या गावाला वरडून सांगावं असं वाटतंय की अशी सासून सून अख्ख्या गावात भेटायची नाही. वय हायच माझी सून. चल ग पुष्पे जा, आणजास जा. आत्ताच आणू म्हणताय? अगं हो, परत राहिले की राहून जात. जा. बर, बघितलं का, नुसतं म्हंटल ना अध्यक्ष आत गेले आणायला, नाही तर आमची सासू घासातला घास देत नाही बघा. अगं सुमे, नशीब लागतं एकेकाचं असं. ठीक आहे, आणि जरा जपून वापर म्हणजे झालं. हाय का आता मामी, आता तुम्ही मला एवढी दिली म्हणल्यावर मी तर जीवापेक्षा बी जास्त जपून वापरेन. वय मामी, आपण ना एक फोटो काढूया बर का. अग आता फोटो कशाला, आता तुम्ही मला एवढी पैठणी गिफ्ट म्हणून दिले तर फोटो नको. मी अजिंक्यांना बी पाठवते, त्यांना सांगते मामीने मला पैठणी भेट म्हणून दिली. एकच मिनिट हा, सुमी काकी जरा फोटो काढता का? होय हे घ्या. बघा बया किती सासूचं कौतुक करती सून. तुमच्या दोघींना कुणाची दृष्ट लागू नाही. ए सुमे काढकी बाया फुटू. पुष्पाताई जरा हात ठेवा की. मामी हात लावा की. हा बस. समाधान इकडे ये. काय म्हणताय नाना? रामकृष्ण हरी. राम. काय समाधान, जयडीच्या लग्नाचं कळलं? हा होय, ठरलं की. अरे मग काय काय ठरलं? म्हणजे कंची तारीख ठरली, देणे घेण्याचं काय ठरलं? अरे तसं अजून काय बोलणं झालं नाही. हर्षवर्धन जत्रेच्या कामात होते ना, आता बोलतो मी. अरे आधी ठरव, आधी सुपारी तरी फुटली पाहिजे. समाधान, अरे हो म्हणतोय ते बी खरंच आहे. उद्याच कुणी काय सांगितलंय? हे बघ मी स्पष्ट बोलतो, तुला वाईट वाटेल जरा. आधीच तेव जावई एकदम तालेवार, काय अपेक्षा आहेत काय नाही ती सगळं नीट विचारून घे आणि मग सांग की गावाला. बर नाना मी चलतो, येऊ का? हा. समाधान, अरे किती दिवस असं तळ्यात मळ्यात करत राहणार? काय ती एकदा तारीख फायनल करून टाक. आज फोन करतो, बघतो काय म्हणतात ती. काय त्या सगळ्या गोष्टी पटापट मार्गी लाव बाबा. होय